हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं मिरचीची भजी करणार आहोत। तर अगोदर ह्या मिरचीला मी स्वच्छ धुवून घेतलंय। आता मी त्याचे तुकडे करून घेते आणि नंतर आपण मॅरिनेशनचा प्रोसेस बघूया। आता तुम्ही बघू शकता मिरच्याचे मी 2 भाग करून घेतले, त्यातल्या बिया स्वच्छ काढून घेतले। आता आपण त्याच्यात मीठ टाकूया, त्यांना मीठ लावूया। शेंगा मीठ घेतलंय मी आणि त्याच्यात मी हे लिंबू टाकणार आहे अर्धा चमचा, जेणेकरून ह्याचा जो तिखटपणा असेल तो कमी होईल। आता आपण मॅरिनेशन करूया। आता बेसन घेते, त्याच्यात आपण आल्याची पेस्ट, ओवा आणि हिंग टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। मी बेसन घेतलंय आणि त्याच्यात मी मीठ टाकलंय, तर मी सोडा टाकते आणि त्याच्यात आपण ओवा टाकूया क्रश करून। त्याच्यावर क्रश करायचा आणि हळद आणि तिखट टाकूया। आता हे बघा, मी हे असं मॅरिनेशन तयार केलेलं आहे। त्याच्यात मी अजून तांदळाचं पीठ आणि आल्याचं थोडंसं हे केलं आहे, पेस्ट केली आणि टाकली आहे, हळद लाल तिखट घालून। आता मी हे एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करते, जेणेकरून ना आपल्याला भजी काढायला चांगलं फायदा होईल। तर हा बघा, हा माझा ग्लास असा मी भरून घेतलाय। हे एकदम मस्त ट्रिक आहे भजी काढण्यासाठी। तर अगोदर मी त्याच्यात टाकून बघते की तेल गरम झालेलं आहे की नाही। तर मी ह्याच्यात हे बुडवून घेते अशी मिरची आणि ती आता मी त्याच्यात ही मिरची सोडते। तर सगळ्या मिरच्या मी काढते। शकता फ्रेंड्स, आपल्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत। तर नक्कीच तुम्ही अशी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये।